अशात मी काही नाटकं आणि सिनेमा बघितला, तेही सत्य घटनेवर आधारित. तो मी नव्हेच, कुसुम मनोहर लेले आणि महाराज. पहिल्यांदा वाटलं ह्या फक्त फसवणुकीच्या गोष्टी असतील, पण जसं जसं बघत गेले ना तसं जाणवलं ही फसवणूक नात्यांची नाही तर थेट स्त्रीच्या अस्तित्वावर घाव आहे. तिची ओळख, तिचं माणूस म्हणून असणं आणि सगळ्यात वाईट तिच्या चारित्र्यावर प्रश्न. तो मी नव्हेचमध्ये एकच माणूस वेगवेगळ्या ओळखी घेऊन अनेक स्त्रियांना फसवतो आणि शेवटी फक्त एक वाक्य म्हणून सुटतो, तो मी नव्हेच. कुसुम मनोहर लेलेमध्ये एक विवाहित पुरुष प्रेमाचं नाटक करतो, भविष्याची स्वप्न दाखवतो आणि शेवटी तिचं मातृत्वही हिरावून घेतो. महाराजमध्ये तर सत्ता आणि श्रद्धेचा वापर करून स्त्रीच्या स्त्रीत्वालाच पोखरलं जातं, तिला बौद्धिक आणि भावनिक पातळीवर संपवलं जातं. आणि इथेच एक प्रश्न उभा राहतो, स्त्री सुशिक्षित असूनही ती फसते का? कारण तिला पुस्तकी शिक्षण मिळतं पण भावनिक शिक्षण कोणी देतच नाही. ती फक्त फसवली जात नाही, तिला इतकं आतून तोडलं जातं की ती स्वतःवरचा विश्वास हरवते. फसवणुकीनंतर सगळं संपत नाही, खरी शिक्षा तेव्हा सुरू होते. खरं सांगू, फसवणुकीनंतरचं आयुष्य एक नरक यातना असते. सहानुभूतीच्या नावाखाली प्रश्न आणि न्यायाच्या नावाखाली अपमान केला जातो. म्हणून आता स्त्रीने बदलायला हवं, स्पष्ट बोलायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं नाही म्हणायला शिकलं पाहिजे. भावनेआधी सुरक्षितता हीच खरी ढाल आहे. हे लखोबा लोखंडे, मनोहर लेले, जदुनाथ ही फक्त पात्र नाहीत, ही आजही घडणारी वास्तवं आहेत. मुद्दा फसवणुकीचा नाही, मुद्दा आहे स्त्रीच्या अस्तित्वाचा आणि ही लढाई अजूनही सुरूच आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.